हे विजेतेपद पटकावण्याची क्षमता आहे। आपण जर पाहिलं गेल्या दिवसामध्ये मरुवाई वस्तू संघानं या स्पर्धांमध्ये आपलं नाव विजेतेपदाच्या दिशेने नोंदवलंय आणि अगदी त्या पद्धतीने आपण जर सामन्याचं चित्र पाहिलं या ठिकाणी नौका संघानं प्रथमतः नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला। प्रतिस्पर्धी संघाला आमंत्रित केलंय। अगदी आपण पाहिलं तर प्रसाद आणि पिंड्या पाटील पाहायला मिळतोय। सलामीची जोडी अगदी धडाडीचे फलंदाज लागोपाठ 3 षटकारांसाठी मनोज शिर्के यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक प्रसाद पाटील याच्यासाठी पारितोषिक लावलं गेलं। लेट्स बॅटल बिगिन। सुमित बघा गोलंदाजी मार्क वरती येतोय, राईट आर्म द विकेट। पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, चेंडू अगदी धावत चाललाय बाउंड लाईनच्या दिशेने। जर आपण पाहिलं तर बऱ्याचशा काही मनस्थितीमध्ये फलंदाज असतात ज्यांना मोठे फटके लगावायचे असतात आणि अगदी त्या दिशेने आपण बरेचशा खेळाडूंचं नाव घेऊ इच्छितो। त्याच्यामध्ये भारतीय संघामध्ये देखील असे खेळाडू आहेत। अगदी ऑस्ट्रेलिया संघाचा ग्लेन मॅक्सवेल असेल, त्यानंतर इंग्लंड संघाचा केविन पीटरसन त्याने हा शॉट एक्झिक्यूट केला होता आणि अगदी त्यानंतर प्रत्येक खेळाडूला रिव्हर्स खेळण्याची एक लालच असते आणि ती लालच आपण मैदानावरती पाहिली। पहिल्या चेंडूवरती धावा जरूर मिळते, त्या म्हणजे एकमात्र धाव। उलटा चेंडूवरती लॉफ्ट केलाय, चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या दिशेने, डेप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार। थैंक यू सो मच डीजे मास्टर। हारी बाजी को जीतना जिससे आता है वही सिकंदर कहलाता। इस बार बहुत ही बढ़िया गेंद, ज्या पद्धतीने आपण पाहायला पडल्यानंतर चेंडूची गती, त्यानंतर उसळीवरती जर आपण विचार केला तर अपेक्षेप्रमाणे चेंडू उसळला नव्हता आणि अगदी त्याच वेळेस फलंदाज देखील नाखुश होते स्वतःवरती, कारण आधीचा चेंडू पाहिला तर अगदी स्लॉटमध्ये आला होता, त्याच्यामुळे चौकार मैदानावरती पाहायला मिळतोय। या ठिकाणी सुमित भगत पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती, एक मोठा फटका अगदी समोर येतोय आणि चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषेच्या दिशेने, 4 धावांसाठी चौकार। या पद्धतीने मैदानावरती फटके लगावले जातात, क्या बात है। या ठिकाणी कमबॅकिंग चेंडू येतो सुमित भगतच्या माध्यमातून, एकमात्र धाव मैदानावरती दिली जाईल। ज्या पद्धतीने आपण प्रसादला या स्पर्धेमध्ये पाहिलं, प्रफुल्ल पाटीलला पाहतोय, अगदी मैदानावरती आम्हाला जिंकायचं एकच भावना मैदानावरती घेऊन उतरलेत आणि त्या पद्धतीने सुमित भगत हे खारीपाट विभागामधील नव्हे तर पूर्णतः अलिबाग तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्यामधील आणि जो बाहेरच्या देशामध्ये जाऊन देखील अगदी दुबईमध्ये गेला होता। पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती सुमित भगत, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, अगदी पाडास्वी पद्धतीने चेंडू येतोय सीमा रेषा पार, चौकार। ते म्हणजेच साऊथचा रजनीकांत शिवाजी गायकवाड यांचं हे अभिनय असणारं गीत आपण पाहतोय। अगदी बस कंडक्टर पासून ते रजनीकांत पर्यंतचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय। धावफलकावरती धावा लागल्यात, त्या म्हणजेच 14 धावा चला मैदानावरती सूचना देतोय की खेळ थांबला नाही पाहिजे। अगदी एका मिनिटाला, एका क्षणाला, एका सेकंदाला देखील महत्त्व द्या, कारण आपण जर ऑलिम्पिक बद्दल बोलायचं झालं तर काही सेकंदांमध्ये एखादा रनर त्या ठिकाणी पहिला किंवा दुसरा येतो
आणि त्याच्यामुळे सेकंद मिनिट्स हे फार महत्त्वाचे आहेत आणि एकदा निघून गेलेली वेळ आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये निघून गेलेली जर आपण ती वेळ पाहिली तर ती कधीच येत नाही असं चित्र देखील बऱ्याचदा पाहायला मिळतं आहे. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज पाहायला मिळतो ज्याचं नाव आहे वैभव पाटील. मागच्या मॅचमध्ये ज्याने अप्रतिम गोलंदाजचा नजारा पेश केला होता असा वैभव हा मैदानावरती येतोय. सतीश फलंदाज आपण पाहिले तर प्रसाद आणि त्याबरोबरने पिंट्या पाटील पिंट्या स्ट्राईक इन रोल करताना पाहायला मिळतो. षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं त्यानंतर 3 षटकांचा खेळ राहिला आणि अगदी या ठिकाणी पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन हटवलं जात आहे. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा वैभव पाटील एक नवोदित खेळाडू पाहायला मिळतोय. त्याच्याकडे कॅलिबर आहे, कन्सिस्टन्स गोलंदाजी मैदानावरती आतापर्यंत करतोय. पहिला चेंडू या ठिकाणी पडल्यानंतर आतमध्ये चेंडू येतोय. अगदी जबरदस्त चेंडू मैदानावरती आला. ज्या पद्धतीने प्रफुल्ल पाटीलने अगदी चेंडूवरती सावध पवित्र आजमावला होता कारण बरेचसे गोलंदाज पडल्यानंतर चेंडू त्यांच्या आतमध्ये येतात, आतमध्ये वळतात आणि अगदी त्या पद्धतीने आपण पाहिलं तर सावध पवित्र आजमावायचा आणि या ठिकाणी मोठी फटकी देखील लगावायचे आहेत. पण क्षणाची वाट पाहतात, वेळेची वाट पाहिली जाते. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर स्लोवरून पदरीचा येतोय. अगदी गती परिवर्तन हे देखील पाहायला मिळत आहे. ज्या पद्धतीने गतीवरती नियंत्रण आणि गती परिवर्तन चेंज इज द नेसेसरी. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, तुम्हाला बदल करावा लागेल. 3 षटकार 500 रुपयांचं पारितोषिक. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर स्लोवर वन चेंडूवरती प्रसाद फसलेला आपण पाहिला. धाबलकावरती 15 धाबा लागल्या. 3 षटकार जर लगावले तर मनोज शिर्के यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा वैभव पाटील ऑन द बॉलमार्क. आणि आता मात्र गोलंदाजी लय बिघडली आणि मैदानावरती जर आपण पाहिले तर हा चेंडू अवांतर स्वरूपामधील पाहायला मिळतोय. धाबलकावरती 16 धाबा लागला. षटक क्रमांक दुसरं हे मैदानावरती सुरू केलं गेलं. 4 षटकांचा सामना आहे आणि याची जाणीव मी दोघांना देखील दोन्ही संघांना आणि त्याचबरोबर सर्व खेळाडूंना करून देतोय. अगदी आपल्याला वेळ वाचायला पाहिजे, त्या अनुषंगाने मैदानावरती वेळ वाचवा. या ठिकाणी अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. शॉर्ट मिड विकेट रिझनला फील्ड करण्याचा प्रयत्न होतोय. अगदी जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत धाबलकावरती स्ट्राईक रोटेट केली गेल्या. धाबलकावरती 17 धाबा लागल्या. 70 ऑन स्कोरबुक. अशा पद्धतीने षटक क्रमांक दुसरं मैदानावरती सुरू केलं गेलं आहे. काय जबरदस्त गोलंदाजीचा मारा मैदानावरती सुरू आहे. वैभव पाटील पुन्हा एकदा गोलंदाजच्या मोर्चावरती. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर वळलाय पण जरूर पंचांचा इशारा तो यासाठी चेंडू खेळण्याच्या मर्यादेबाहेरचा आणि मैदानावरती आपण जर चेंडू पाहिला तर ऑफस्टिकच्या बाहेर खूपसा वळला आणि त्या अनुषंगाने सरकारने पॅकेज जरूर डिक्लेअर केलं मात्र थोडासा वेळ लावला. अगदी त्या पद्धतीने पंचांची भूमिका आपण पाहतोय. लागोपाठ 3 चेंडू जर अवांतर आले तर अजय मोहिते यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चेंडू जरूर या ठिकाणी येतो. धाबलकावरती धाबा जमवल्या गेल्या त्या म्हणजेच 19 धाबा मैदानावरती येतात. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी सुरू केलं गेलं. अगदी त्या पद्धतीने आपण अजूनही 1 चेंडू येणं बाकी. प्रसादने लागोपाठ 3 षटकार लगावले. 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. प्रशांत देसाई यांच्या माध्यमातून ते 1000 रुपयांचं पारितोषिक देखील पाहायला मिळेल. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल करतोय.
थँक्यू. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अलिबागमध्ये जरूर पैसा उडतोय आणि तुम्हाला तो फक्त खेचता आला पाहिजे. तुमच्याकडे जर क्षमता असेल तर तुम्ही पैसे कमवू शकता. कारण आपण जर बऱ्याचशा ठिकाणी पाहिलं तर मोलमजुरीकडून प्रत्येकजण आपापला दिवस भरत असतो, पण त्या ठिकाणी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पैसा वाढला आहे आणि अलिबाग टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून बऱ्याचशा खेळाडूंना आपण जरूर पाहतो ज्यांच्याकडे पैसा अक्षरशः खेळतोय. बोलतोय मैदानावरती गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तेजस पाटील येतोय. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू केलं जाईल. रिवर्स अटेम्प्ट केलाय, चेंडू ट्रॅव्हल करतोय सरळ क्षेत्ररक्षक हातामध्ये. फलंदाज प्रसाद बॅक टू द पवेलियन. काय गीत वाजवलं या ठिकाणी, कोणामध्ये किती दम आहे आणि कोणामध्ये किती पॉवर आहे, कोण या ठिकाणी मैदानावरती सिंगम बनेल हे देखील आपण पाहणार आहोत. कारण चित्र जर पाहिलं तर एका विभागामध्ये खेळणारे संघ पाहायला मिळतात. खारेपाट विभाग जो आपण पाहिला अगदी रेवस पट्ट्यापासून ते हाशिवरे त्या विभागामध्ये खेळणारे संघ पाहायला मिळतो. एका साईडला आपण जर उल्लेख केला अलिदादा पुरस्कृत प्रतिस्फोट नौकार आणि अगदी त्या पद्धतीने आपण सामना पाहतोय. 3 षटकार जर मैदानावरती लगावले गेले तर मनोजी शिर्के यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. जयेशने जर 3 षटकार लगावले तर 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. अगदी आजच्या दिवसाची चायनीची सोय देखील होऊन जाईल अशा पद्धतीने आपण पारितोषिक पाहतोय. या ठिकाणी आपण पाहतो स्ट्राईक रोटेट केली गेली. अजूनही प्रफुल्ल पाटील हाशिवरे गावामधील एक चांगला खेळाडू मैदानावरती आहे आणि त्याच्यामुळे जोपर्यंत पिंट्या मैदानावरती आहे तोपर्यंत सर्व काही शक्य आहे. नथिंग इज इम्पॉसिबल हियर. तुम्हाला कोणती गोष्ट कधीच अशक्य नाही आहे. तुम्ही जीवनामध्ये एकदा निर्णय घेतलात ना मग तो सिद्ध करण्याचा देखील प्रयत्न करा. कारण पाठी फिरणारे कधीच इतिहास असू शकत नाही असं बाळासाहेब ठाकरे यांचं वाक्य आहे. धावफलकावरती 21 धावा लागल्यात. 21 रन स्कोर बुक आपण षटक क्रमांक जर पाहिला तर या ठिकाणी 30 सुरू केलं गेलं. पिंट्या पाटील स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. या ठिकाणी अतिशय चांगला फटका मैदानावरती येतोय. जवळजवळ दिशा दाखवण्याचं काम केलं गेलं. गतीचा चांगला वापर मैदानावरती होतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. धावफलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजेच 22 धावा. 22 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. या ठिकाणी लेग बिफोर द विकेटचं मोठं अपील पंचांनी फेटाळून लावलंय आणि जरूर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये प्रशांत मोहरे याला पाहतोय. प्रशांत मोहरे म्हटल्यानंतर जर आपण पाहिलं तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मोहरा हे एकमेव साधन होतं जे आपण जर पाहिलं तर आपण आता खर्च करता नोटी वापरतो. त्या काळामध्ये टंकन त्याचा वापर करून मोहरा पाहायला मिळायच्या आणि त्या ज्या मोहरा आपल्याकडे राजमुद्रा जर आपण पाहिली तर त्यावेळेस मोहरा दिल्या जायच्या. जर आपण षटक क्रमांक या ठिकाणी पाहिला 3ऱ्या मैदानावरती सुरू केलं गेलं. 23 धावा या मैदानावरती आल्यात. अजूनही या षटकामधील केवळ एकमात्र चेंडू येणं बाकी. एक बाकी एकाकी अशा पद्धतीने आपण पाहतोय. केवळ एक चेंडू येणं बाकी आहे. चेंडू जर आपण पाहिला तर कव्हर पॉईंटच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर इंडियन प्रीमियर लीगचं ऑप्शन सुरू होतं आणि जो ऑप्शनर असतो जो पूर्णतः इव्हेंट होल्ड करतो तो जर आपण पाहिला त्यांना दुखापत झाली. त्या ठिकाणी जर पाहिलं त्यांचं वय खूप जास्त होतं अगदी त्या पद्धतीने. त्यामुळे IPLचा ऑप्शन इव्हेंट थोडासा लांबला आणि इंडियन प्रीमियर लीग जर आपण पाहिली तर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि अगदी अलिबाग सिटीमध्ये देखील लीग पाहायला मिळणार आहे सन्मान्य प्रशांतजी नाईक यांच्या माध्यमातून. या ठिकाणी धावफलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजेच 3 षटका पूर्ण 24 धावा या मैदानावरती आल्या. 24 फॉर लॉस ऑफ 1 विकेट अशा पद्धतीने आपण पाहिलं. प्रसादची विकेट मैदानावरती गेली आणि अगदी त्यानंतर प्रफुल्ल पाटील पूर्णतः चार्जअप झाला आणि जर मैदानावरती टिकला अंतिम 6 चेंडू हे मैदानावरती येतील.
गोलंदाजी करण्यासाठी सर्वात अनुभवी गोलंदाज मैदानावरती येतोय महेंद्रदादा म्हात्रे, ज्यांना आपण बरेचसे वर्ष क्रिकेट खेळताना पाहतोय. अगदी जर मी क्रिकेटकडे पाहिलं तर हाफ पॅन्ट पासून ते फुल पॅन्ट पर्यंतचा प्रवास मी पहिल्यांदा क्रिकेट फक्त पाहण्यासाठी जायचो. त्या ठिकाणी महेंद्र म्हात्रे सर्वांचेच लाडके आणि मोठे खेळाडू आहेत. या ठिकाणी आपण चेंडू पाहिला तर जरूर मैदानावरती निर्धाव पद्धतीचा येतोय. जॉनी बेस्टोवरती इंग्लंडचा खेळाडू आहे. सनरायझर्स हैदराबादनी बोली लगावले 5,50,00,000. या ठिकाणी जरूर आपण पाहतोय बऱ्याचशा खेळाडूंवरती जरूर बोली लागली जाते. चेंडू आपण पाहिला तर मैदानावरती अवांत स्वरूपामधील येतोय. काहीतरी वेगळं आणि व्हेरिएशन्स करण्याचा प्रयत्न हा देखील मैदानावरती करायचा आणि त्या अनुषंगाने मैदानावरती येणारा चेंडू जर आपण पाहिला तर तो म्हणजेच अवांत स्वरूपामधील पाहायला मिळतोय. प्रत्येक अवांत चेंडू प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाचा आत्मविश्वास वाढवणारा आहे. या ठिकाणी लॉब केलाय, चेंडू जातोय डीप स्कोअर लाईन बाउंड लाईनच्या वरून 6 धावांसाठी युसेक्स. Come on, DJ. या पद्धतीने मैदानावरती आक्रमण केलंय. पिंट्या पाटील ऑन द फायर. 3 लागोपाठच्या चेंडूंवरती 3 षटकार मैदानावरती आलेत. अगदी गोलंदाजावरती आक्रमण केलंय. अगदी युवा खेळाडू आहे पिंट्या पाटील. त्याबरोबर अनुभवी खेळाडू आपण पाहतोय महेंद्रदादा म्हात्रे. या ठिकाणी कमबॅक पाहायला मिळणार का? अनुभवी आणि युवा पण मैदानावरती एकाच वेळेस एका तराजूमध्ये तोललं जात आहे. या ठिकाणी 3 षटकार निश्चित 43 धावा मैदानावरती लागल्यात. 43 ऑन स्कोरबुक. पार्थ करत आपण पाहिलं त्या ठिकाणी प्रसाद बाद झाला आणि त्यानंतर प्रफुल्ल पाटीलची जी इनिंग मैदानावरती आपण पाहतो बेस बनवला गेला. त्यानंतर इमारत सजली जाते आणि अगदी उंच ती इमारत नेण्याचं काम या ठिकाणी प्रसाद गेल्यानंतर प्रफुल्ल पाटीलच्या बॅटमधून होतोय. या ठिकाणी कमबॅक केलं जाईल का? महेंद्र म्हात्रे ऑन द बॉल. आणखीन एक येतो छक्का नाही, येतो 10 है मेरा दोस्त. Come on, DJ Master. पैसा वसूल मॅच. आणखीन एक 5 चेंडूवरती 5 षटकार लॉब केलाय. धाबलकावरती लागल्यात आणि 56 धावांची गरज. अब तक 56 रन बनाने पडेंगे. काय स्ट्रोक लगावलेत. अगदी स्लॉट मध्ये चेंडू दिले आणि त्यानंतर प्रसाद जर बाद झाला त्यानंतर प्रफुल्ल पाटील हा मैदानावरती थांबला आणि अगदी लढवयाप्रमाणे त्याने खिंड लढवली आणि या ठिकाणी मैदानावरती काय फटकेबाजी करतोय. जोरदार टाळ्या वाजवायच्या त्या ठिकाणी प्रसाद प्रफुल्ल पाटीलसाठी पिंट्या पाटीलसाठी जोरदार टाळ्या. 5 चेंडू 5 षटकार. 3 विकेटच्या माध्यमातून आणखीन एक या ठिकाणी मोठे फटके लगावतोय. 14 चेंडू आणि 43 धावांची इनिंग आणि अगदी नाबाद पद्धतीने तो मैदानावरतून परतलाय. अशा स्पर्धेमधील आजच्या दिवसामध्ये 6 विकेट ज्याच्या नावावरती आहेत पहिल्या सामन्यामध्ये आणि त्यानंतर फलंदाजी करताना 14 चेंडूवरती 43 धावा
अगदी समोर चेंडू आले आणि त्यानंतर या चेंडूवरती जे फटके लगावलेत, क्या बात है. 55 धावा करायच्या 4 षटकांमध्ये. प्रतिस्पर्धी संघ देखील तितक्याच ताकदीचा आहे मित्रांनो. त्याच्यामुळे मॅच ही अगदी शेवटच्या क्षणांपर्यंत जाईल यामध्ये तिळमात्र शंका नसणार आहे. कारण जर आपण बॅटिंग ऑर्डर बद्दल बोलायचं झालं तर मोन्या आहे आणि मोन्या देखील अलिबाग तालुक्यामधील एक चांगला खेळाडू आहे. त्यानंतर या ठिकाणी सुमित भगत देखील पाहायला मिळतोय. अगदी त्या पद्धतीने आपण पाहिलं तर मैदानावरती 56 धावा करायच्या आहेत. सुमित भगत आणि मोन्या ही जोडी मैदानावरती जाते. क्रिकेटचं रणयुद्ध कशा पद्धतीने खेळलं जाईल हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय माझा साथी समालोचक मित्र पार्थ गडत्याला. फोटो पार्थ, धन्यवाद. त्याने खेचलेले ते 5 चेंडूत 5 बिग 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 षटकार आणि आक्रमण केलं कोणावर तर ज्याने अलिबाग क्रिकेट मागील 25 वर्ष गाजवलंय असा महेंद्र दादा म्हात्रे याच्यावर. ज्याचा म्हणजे हे झालं म्हणजे ज्याचं बोट पकडून चालायला शिकलं त्याच्याच बोटावर प्रहार केला. अतिशय सुरेख फलंदाजी मित्रांनो पिंड्या पाटील. पण मित्रांनो जास्त भावून जायची गरज नाहीये कारण दुसऱ्या एंडला सुद्धा आहेत सुमित भगत आणि अक्षय पाडल. मोन्या वर्सेस जयेश राजभर सुरुवात करेल हर्षिवरे संघाकडून. जयेश राजभर ओळखला जातो आपल्या परफेक्ट यॉर्कर चेंडूसाठी आणि अक्षय पाटील ओळखला जातो त्याच यॉर्कर चेंडूंना हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू सीमा पार ठोकण्यासाठी. ही बिग मॅच आहे, ही बिग फाईट आहे. इट्स अ बॅटल बिटवीन हर्षिवरे अँड नौकार. इट्स द बॅटल बिटवीन जयेश अँड अक्षय. लेट द बॅटल बिगिन्स. सामना लवकर चालू करायचा आहे. आपल्याला 20 मिनिटांचा कालावधी दिला त्याच्यात आपण 4 षटकं टाकायची आहेत. इट्स अ कड चेंडू जातोय फायनल सीमारेषा पार. षटकार कमांड डीजे. अक्षय पाडल मोन्या मैदानात आग होतोय. एका आगळ्या वेगळ्या पद्धतीचा फटका चेंडू झोपवून बाहेर फेकून दिलाय फायलेक सीमारेषा पार. गेल्या वर्षी मित्रांनो मुंबईमध्ये स्पर्धा झाली होती तिथे चंद्रकांत शेट्टींनी म्हटलं होतं की पुढील 2 ते 3 वर्षात हा खेळाडू अलिबाग क्रिकेटचं भवितव्य बदलेल. आय बेट ऑन दिस हे शब्द होते त्यांचे. पुन्हा एकदा शॉट ऑफ द डे. 1 बाउंस चेंडू सीमारेषा पार 4 धावांसाठी. कमांड इज यावेळेस मात्र इनसाइड आउट पद्धतीचा स्ट्रोक. धाव घेण्याची कोणतीही गरज नाही आहे ओळखून घेतले अक्षय पाटीलने. कारण मी तटस्थ आहे चेंडूला सीमारेषे पार धाडण्यासाठी. गेल्या सामन्याची चूक केली ती मी करणार नाही. गेल्या सामन्यात जे राहून गेलं ते मी आता दाखवीन. काय फटकाय चेंडू जातोय सीमारेषा पार. बेग 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 बेग.
मोन्या म्हणतात. काय बॅटिंग केली आहे अक्षय पाटीलने, काय बॅटिंग केली आहे मित्रांनो. जयेश राजबरोबर तो टोन पडला. यावेळेस मात्र फटका बसलाय. चेंडू हवेत मोन्या पवेलियनच्या दिशेला रवाना होतोय. जयेश राजभर धावसंख्येवर पहिला आदरा, पहिली विकेट, पहिला गडी गारत. पाच चेंडू फेस केले, दोन लांब लांब वाऱ्यावर प्रहार करत षटकार ठोकलेत. खरं तर मित्रांनो, आपण जे आपल्या इथे कधी आयकॉन टुर्नामेंट होते, ओपन फॉर्मॅट टुर्नामेंट होते, बाहेरचे खेळाडू जशा प्रकारे फलंदाजी करतात त्यांच्यापेक्षा भयानक फलंदाजीचा नजराणा, भयानक स्ट्रोक मोहनाच्या माध्यमातून. त्याच परीचा फटका राजा पाटील. मोहनाने दिलेल्या पावलावर पाऊल कोणत्याही प्रकारचा पाय घसरण्याचा संबंध नाही. राष्ट्र सुद्धा एक सुंदर गीत ऐकवतोय. आपण ही धून बघितली तर छत्रपती शिवराज यांना मानवंदना देणारी ही धून होती. काही दिवसानंतर आपण बघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज हे नाव 19 फेब्रुवारीला महाराष्ट्रभर गाजणार. कारण मित्रांनो, नक्कीच सांगायचं झालं, भरपूर लोक शिवाजी महाराजांची पूजा करतात. मी म्हणेन की माझा राजा देव नव्हता, पण माझ्या राजामुळे आज देवळात देव आहे. त्याच राजाची जयंती 19 फेब्रुवारीला पूर्ण महाराष्ट्रभर एकच नाव गाजेल, एकच मुजरा होणार. जय शिवराय, जय शिवराय आणि जय शिवराय. यावेळीस मात्र मैदानात गोलंदाजी मार्कवर आलाय तो वन ऑफ द बेस्ट लेफ्ट हँडर्स इन अलिबाग क्रिकेट, मनीष मोकल. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी रायगड प्रीमियर लीग लेदर क्रिकेटची टुर्नामेंट झाली होती. समोर संघ होता रायगड वॉरियर्स आणि मनीष मोकलने जवळपास 6 चेंडूंमध्ये 3 धावा डिफेंड केल्या होत्या. एका चेंडूवर 1 धाव हवी असताना क्षेत्ररक्षणाच्या चुकीमुळे तो सामना हरला होता. पण लाजवाब गोलंदाजीचा नजराणा मित्रांनो मनीष मोकलच्या माध्यमातून बघायला मिळतो. पहिल्या सामन्यात थोडी खराब होती, आता मात्र कमबॅक करणार. चांगला कमबॅकिंग चेंडू बघायला मिळाला मित्रांनो मनीषच्या माध्यमातून. ब्लॉक होल चेंडू, चेंडूला सन्मान देण्यात भाग पाडले, नतमस्तक केले सुमित भगतला. धावसंख्येने वाढ होते, धावसंख्या झाली 21-21 ऑन अ स्कोरबोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे. पहिल्या सामन्यात सुद्धा पंकज जाधवने 20 धावा कुठल्या होत्या पहिल्या षटकात, यावेळेस मात्र मोनाने 20 धावा कुठल्यात. त्याच दरम्यान पुढील चेंडू ठोकलाय, फेकून दिलाय, बाहेर पाठवलाय, डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मनीष मोकलवर प्रहार, छत्रपती शिवरायांचा 4वा षटकार. सुरुवात केली, आता सुद्धा षटकाराने सुरुवात. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, लाऊड अपेल, इट्स अ लेग बिफोर विकेट. राजा पाटील बॅक टू द
पाटीलने षटकार जरूर खेचला, पण मी सुद्धा मनीष मोकल आहे, मी सुद्धा गाजवलंय ते अलिबाग क्रिकेट. आणि काय गाजवलंय ते मात्र या अशा प्रकारच्या डिलिव्हरीजमुळे. कारण मित्रांनो, मी कालपासून सातत्याने सांगतो, चांगला गोलंदाज तो नाहीये जो चांगले चेंडू फेकतो, चांगला गोलंदाज तोच आहे जो फटका खाल्ल्यानंतर कमबॅक करतो, आणि तो कमबॅक मनीष मोकलने केलाय. त्यावेळेस मात्र फलंदाजी मार्कवर आहे तो एक्सपिरियन्स रघुनाथ माळी. Talent versus experience, who will win this battle? And ball to inside edge. It's a dot delivery. Score stands on 27 runs. 29 runs needed from the upcoming 14 deliveries. 14 deliveries, 29 under Raghunath Mali. This time swing and a miss. Equation stands same, 13 deliveries, 29 runs. The run rate goes a little bit high, over 14. 4 big strokes needed from Raghunath Mali. Manish Mogal, the last delivery of this over. It's a dot delivery. 2 overs, 29 runs, 12 deliveries, 29 runs needed. थोडं लवकर घ्यायचं आहे मित्रांनो. 14 पॉइंट. बारा चेंडू, 29 धावांची गरज. टीम मीटिंग घ्यायची नाही आहे मित्रांनो. घड्याळाचा काटा बघितला, 4:55 झालेले आहेत. आपल्याला 5:05 पुढच्या सामन्याचा टॉस करायचा आहे. शेवटचा सामना 5 षटकांचा खेळवायचा मानस आहे आयोजकांचा. कृपया सहकार्य करायचं आहे. आणि गोलंदाजी मार्कवर आलाय तो प्रसाद पाटील, man from friends group हशिवरे. प्रसाद पाटील आपल्या नजाकत भऱ्या स्ट्रोक साठी ओळखला जातो, आपल्या रिव्हर्स स्ट्रोक साठी ओळखला जातो, आपल्या क्लोज किपिंग साठी ओळखला जातो. पण यावेळेस मात्र तोच प्रसाद पाटील आलाय तो गोलंदाजी मार्कवर. सामना लवकर सुरू करायचा आहे. शेवटची वॉर्निंग आहे फ्रेंड्स ग्रुप हशिवरे संघाला. सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. पुढच्या मॅचला कितीही अंदाज झाला तरी आपल्याला 5 ओव्हरची मॅच खेळावी लागेल, हे लक्षात ठेवा. रिवर्सचा प्रयत्न यशस्वी. चेंडू गॅप मध्ये जयेश राजभर आणि क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू जातोय सीमारेषा पर चौकार. कमान डीजे. आणि सीधी बात बोलू, मुझे सिंगल नहीं आती, मुझे सिर्फ 4 और 6 की भाषा आती. प्रहार केला चौकाराने प्रसाद पाटीलवर. येणारे 11 चेंडू, 25 धावा. काय फलंदाजी करतोय, मैदानात आग होतोय सुमित भगत. वाऱ्यावर प्रहार, चेंडू काव कॉर्नर सीमारेषावर. बिग 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 षटकार.
भगत माळी कम ऑन डीजे. स्कोरबोर्ड जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची गरज. 7 चेंडू 9 धावा 7 डिलिव्हरीज 9 रन्स टू विन. काय फटका आहे रघुनाथ माधव. देत नाहीये. ताकद दंडांमध्ये 30 आहे मित्रांनो. काय फटका खेळलाय. ज्या प्रकारे फटके सुमित भगतने खेळले त्यापेक्षा लांब कचाकच लांब लचक षटका ठोकलेत. आता मात्र 53 धावा जिंकण्यासाठी 6 चेंडू 3 धावांची गरज. सेलिब्रेट होण्याची गरज नाहीये. नौकार संघाला निराश होण्याची गरज नाहीये हशिवरेश संघाला, कारण की गोलंदाजी मार्कवर आहे तो हशिवरेशचा वन ऑफ द बेस्ट ऑलराउंडर्स प्रफुल्ल पाटील पिंट्या. 6 चेंडू 3 धावा 3 चेंडू 6 धावा. वैभव पाटील ज्यांच्या मार्फत आम्हाला चषक आहेत त्यांनी स्टेजवर यायचं आहे कृपया. वैभव पाटील आपल्याला विनंती आहे. मी म्हणालो होतो मित्रांनो हा जादूगार आहे. 6 चेंडू 3 धावा हा डिफेंड नक्कीच करू शकतो. याच्याकडे ताकद आहे, याच्याकडे किबय आहे, याच्याकडे पॉवर आहे. आहा 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 आबा बा खतरनाक खतरनाक गोलंदाजी. या प्रकारचे चेंडू म्हणजे गोलंदाज बोलतो की ये मला मार, पण पिंट्या बोलतो मी तुला मारून देणार नाहीये. सामन्यात रोमांचकता येते, पण यावेळेस फटका फसलाय. जयेश राजभर मेश जस्ट स्ट्रोक. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौ 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 आलेले आहेत. मी मनोज शिर्के यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण यांचं स्वागत करायचं आहे. वैभव पाटील कॅमेरामॅन प्लीज. अतिशय भयानक फलंदाजी केली सुमित भगतने, भयानक फलंदाजी केली राजा पाटीलने, भयानक फलंदाजी केली ती रघुनाथ माळीने, आणि भयानक फिनिश केलं ते किशोरने. धन्यवाद डीजे. ठरतो या सामन्याचा सामनावीर. 1 ओव्हर 4 रन आणि 1 विकेट.
सुरेख गोलंदाजी तेजस पाटीलच्या माध्यमातून, कारण आत्ताच्या या फास्ट क्रिकेटमध्ये एक चांगली गोलंदाजी, 4 धावांचं षटक टाकलं, 1 विकेट काढली. मॅन ऑफ द मॅच तेजस पाटील. मी वैभव पाटील यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. सुरेख